नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट अपडेट आपल्याकरता हे आहे की ज्यांना पण महाराष्ट्राच्या बाहेर MBBS किंवा BMS कोर्स करायचा आहे आणि महाराष्ट्रातल्या कटअपपेक्षा थोडे कमी मार्क येतात MBBSला, तर MBBSला 12 लाख पर इयरचे कॉलेज कर्नाटक राज्यात आहेत. या ठिकाणी रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे. तसंच महाराष्ट्रातल्या BMS मार्कपेक्षा म्हणजे 300 मार्कपेक्षा कमी येतात आणि 213 मार्कपेक्षा जास्त आहेत. अशा विद्यार्थ्यांनी कर्नाटक राज्यात BMS चे पॅकेज 12 लाखापासून 22 लाखापर्यंतच्या पॅकेजमध्ये जवळपास आपल्याला ॲडमिशन भेटते. म्हणजे 2.5 लाख पर इयरनं फी आहे तिथं, 4 लाख पर इयर आणि 6 लाख पर इयर. पण हे पॅकेज वेगवेगळ्या कॉलेजनुसार ठरून 6 लाख जरी फी असेल, 27 लाखाच्या जागी 15 लाखात ॲडमिशन होतंय, 12 लाखात होतंय. तर असे ॲडमिशन करता आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. तर हे रजिस्ट्रेशन कर्नाटक राज्यानं प्रथम सुरू करून MBBS, BDS, BMS, BHMS या कोर्स करता या राज्यात आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. आणि याचं रजिस्ट्रेशनची लास्ट तारीख 24 जुलै 2026 ठेवलेली आहे आणि परत ओपन करणार नाहीत असं त्यांनी डिक्लेअर केले. पण तरी पण परत ओपन करतील ते. पण ज्यांना तिकडे कन्फर्म जायचं किंवा भविष्यात जायची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी कर्नाटक राज्याचं रजिस्ट्रेशन नक्की करून घ्यायचं आहे. तसंच प्रत्येकाला रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑनलाईन कधी सुरू होईल याची एक काही पडलेली आहे की आता रिजिस्टर आल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया कधी स्टार्ट होणार आहे. तर सध्या PWD जे अपंग कोट्यातील विद्यार्थी आहेत त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 10 ते 12 दिवस मिळतात आणि त्यामध्येच डीम कॉलेजला ज्यांना जायचं आहे कमी मार्कवर मॅनेजमेंटला त्याचे NRIचे पण डॉक्युमेंट बनवण्यासाठी प्रक्रियेला वेळ दिला जात असतो. तर याकरता एक 15 दिवस मिनिमम रजिस्ट्रेशन ऑनलाईन स्टार्ट होणार नाही. आणि ऑल इंडियाचे MCC मार्फत रजिस्ट्रेशन स्टार्ट झाल्यानंतर स्टेट लेवलचे महाराष्ट्रातील रजिस्ट्रेशन स्टार्ट होईल. तर प्रत्येक स्टेटचं ऑल इंडियाच्या नंतरच होत असते. फक्त कर्नाटक स्टेट हे दरवर्षी अगोदर स्टार्ट करत आहे एक मागील वर्षापासून. आणि ज्यांना पण नीट क्वालिफाय नाहीत म्हणजे 213 मार्कच्या कमी मार्क आहेत आणि 177 मार्कच्या कमी मार्क आहेत अशा काही विद्यार्थ्यांनी जवळपास 20-25 मार्क कमी असतील या दोन्ही मार्कच्या, तर रजिस्ट्रेशन करून ठेवा. जेणेकरून थर्ड राऊंडला नीट क्वालिफाय रेशो कमी होऊ शकतो. BMS BHMSचा तर नक्कीच होण्याची शक्यता आहे. ज्यांना BMS BHMS कोर्सला जायचं आहे त्यांनी एक रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे, ज्यामुळे भविष्यात थर्ड राऊंडला पण आपल्याला लाभ मिळू शकतो. तसेच महाराष्ट्रामध्ये आपल्याला ज्यांना पण रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि कमी मार्क आहेत, बाउंड्रीवर मार्क आहेत, अशा सगळ्यांनी रजिस्ट्रेशन याकरता करायचं आहे की ऑल इंडिया रँक जरी थोडा वाढला असेल तर महाराष्ट्र लेवलला महाराष्ट्र HML थोडा खाली येण्याची शक्यता आहे. आणि बाउंड्रीवरच्या विद्यार्थ्यांनी नक्कीच म्हणजे MBBS हवे आहे पण 480 मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी नक्की रजिस्ट्रेशन करा. सध्या जरी भेटलं नाही तुम्हाला महाराष्ट्रात तर SML नंतर आपल्याला कळेल आणि कास्ट रँक नंतर कळेल. ओपन कॅटेगरीसाठी सांगत आहे. तसंच प्रत्येक कास्टच्यांनी बाउंड्रीवर जे आहेत बाउंड्रीवरचे कटऑफ म्हणजे SC 440 पर्यंत असेल तरी करा, 430 पर्यंत असेल तरी करा रजिस्ट्रेशन MBBS साठी. ST वाल्यांनी सुद्धा तसंच 330च्या पुढच्यांनी रजिस्ट्रेशन नक्कीच महाराष्ट्राचं करून ठेवा. कारण कास्ट रँक खालच्या लेवलला आला किंवा SML खालच्या लेवलला घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यावेळेस रजिस्ट्रेशन स्टार्ट होईल त्यावेळेस करून ठेवा. जरी कन्फर्म लागायचे गॅरंटी नसेल तरी रिपीटची प्रक्रिया चालू ठेवा आणि रजिस्ट्रेशन पण महाराष्ट्राचं करा. याकरता आपल्याला काय डॉक्युमेंट लागणार आहे हा महत्त्वाचा पार्ट आहे प्रत्येकासाठी. तर प्रत्येकाने हा नीट ॲप्लिकेशन नंबर म्हणजे नीट परीक्षा देता वेळेसचा आपण जो फॉर्म भरला आहे त्याचा ॲप्लिकेशन नंबर आपल्यासोबत ठेवा. नीटचे ॲडमिट कार्ड त्याच्यावर तुमचा फोटो थंब वगैरे लावून ठेवायचा आहे. ॲडमिट कार्ड, नीटची मार्कशीट, SSC पासिंग म्हणजे 10वीचे पासिंग सर्टिफिकेट लागणार आहे पास झाल्याचं बोर्डाचे. आणि सनद एक 10वीची कंपल्सरी लागत असते. ज्यांना CBSE बोर्ड आहे त्यांना सनद आणि मार्कशीट एकत्र मिळते, तर CBSE बोर्डवाल्याला सनद वेगळी मिळत नसते. बाकी स्टेट बोर्डचे जे पण विद्यार्थी असतील त्यांना मार्कशीट वेगळी 10वीची असते, सनद वेगळी असते. CBSE वाल्यांना दोन्ही एकत्र असते. तसंच 12वीची मार्कशीट लागेल, सनदची गरज नाही पडणार तुम्हाला. सध्या ॲडमिशनच्या वेळेस जर रिपीटर असताल तर सनद मागतील. डोमेसिल नॅशनॅलिटी
म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र आणि नॅशनॅलिटी प्रमाणपत्र हे एकत्र काही ठिकाणी असतं, वेगळे काही तहसीलला देतात. हे आयुष्यात एक वेळेस काढायचं आहे. हे नक्की प्रत्येकाने काढून घ्यायचं आहे ज्यांचं राहिलं असेल डोमेसिल नॅशनॅलिटी. त्याचबरोबर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागणार आहे आपल्याला अपलोड करायला. तर त्याचा फॉर्मॅट दरवर्षी ब्राउचरमध्ये येत असतो. मागील वर्षीचा पण फॉर्मॅट जमेल, पण खालची पट्टी काढून टाकायची फॉर्मॅटची आणि MBBS किंवा त्यापुढील डॉक्टरचेच सहीने ते त्या फॉर्मॅटवर सर्टिफिकेटवर सही स्टॅम्प घ्यायचा आहे आणि त्याच्या हे फॉर्मॅट लेटर हेडवर अपलोड करून म्हणजे लेटर वर प्रिंट करून जरी घेतला तरी चालतो किंवा त्या फॉर्मॅटवर बी सही स्टॅम्प मारून घेतलं तरी चालतं. गॅप सर्टिफिकेट जे रिपीटर विद्यार्थी आहेत अशांना 100 रुपयाच्या बॉन्डवर किंवा हिरव्या पेजवर नोटरी करून एक ॲफिडेविट करून घ्यायचं की मी कुठेही ॲडमिशन घेतलं नव्हतं. ज्यांनी ऑलरेडी ॲडमिशन कोणत्या ठिकाणी असेल BSc वगैरे त्यांना गॅप सर्टिफिकेटची गरज नसती, कारण TC तुम्हाला BScचा वगैरे मिळत असतो. स्टुडंटचे आधार कार्ड लागणार आहे याला. परत पासपोर्ट फोटो सध्या तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस लागणार आहेत. जे आपण परीक्षेकरता तुम्ही पासपोर्ट फोटो जे काढलेले होते ते 9-10 एक्स्ट्राचे राहू द्यायचा आहे. इन्कम सर्टिफिकेट जर 8 लाखाच्या आत असेल तर काढा. सध्या तरी जे पण कास्टचे विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना नॉन क्रिमिलियरवरच ॲडमिशन फी सवलतीत मिळत आहे, पण SC STला नॉन क्रिमिलियरची सुद्धा गरज नाही आहे. SC ST कास्टला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी त्यांना इन्कम काढायची गरज नाही आहे. बाकीच्यांनी जर 8 लाखाच्या आत असेल तर काढा. काही प्रायव्हेट कॉलेजवाले थोडा त्रास देतील फी सवलतीला सुरुवातीच्या, त्यामुळे पण शासनाने डिक्लेअर केलेले ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे त्यांना सर्वांना फी सवलत. आणि नॉन क्रिमिलियर जे क्लास 3 किंवा क्लास 4 म्हणून ऑर्डर मिळालेले आहे किंवा जे नोकरीला आहेत क्लास 3 क्लास 4 ऑर्डर मिळाल्यानंतर क्लास 2 पण झालेले आहेत आणि नोकरीला आहेत त्यांना नोकरी आणि शेतीचं उत्पन्न सोडून 8 लाखाच्या आत असेल अशा सर्वांना नॉन क्रिमिलियर मिळत असते. भले तुमचं उत्पन्न 15-16 लाख असेल तरी, आणि त्या नॉन क्रिमिलियरवर तुम्हाला फी सवलत मिळते. त्यामुळे नॉन क्रिमिलियर ज्यांची कास्ट आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर लागेल. EWSला फक्त लागत नाही आणि SC STला कास्ट आणि व्हॅलिडिटीच लागत असते. बाहेर राज्यात जर जायचं असेल तर 12वी जिथून झाली तिथून कॅरेक्टर सर्टिफिकेट किंवा बोनाफाईड म्हणजे ज्याच्यावर किंवा टीसीवर गुड असलेलं पाहिजे. तसंच मायग्रेशन सर्टिफिकेट एक लागते बाहेर राज्यात. आणि साऊथ साईडला तुम्हाला 1ली ते 12वी पर्यंतचे निर्गम उतारेला स्टडी सर्टिफिकेट म्हणतात. इंग्लिशमधून निर्गम उतारे घ्या किंवा स्टडी सर्टिफिकेट घ्या. अशा पद्धतीत डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत ॲडमिशन प्रक्रियेला. तर हे डॉक्युमेंट आपण तयार करून घ्यायचे आहेत आणि पुढील जे पण कटऑफ किंवा काय अपडेट असतील ते आपल्या व्हिडिओ चॅनलवर आपल्या नक्कीच आपण सांगणार आहोत. फ्युचर डॉक्टर आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.